हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण रेडियस ऑफ गायरेशन बद्दल मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल माहिती मिळाली होती. रोटेशनल मोशनला आपली सुरुवात झालेली आहे. रोटेशनल मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग इट्स ओन ऍक्सिस. ऍक्सिस भोवती ज्यावेळेस ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होत असतो दॅट मोशन इज व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन मध्ये आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला इक्वेशन मिळालं होतं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. लास्ट म्हणजे काल आपण इक्वेशन फाइंड आउट केलं. कायनेटिक एनर्जीसाठी इक्वेशन काय मिळालं होतं आपल्याला? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. या ठिकाणी आता जनरल इक्वेशन आपण कायनेटिक एनर्जीचं हे रोटेटिंग ऑब्जेक्ट साठीचं हे इक्वेशन आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बट जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर कायनेटिक किंवा मग ऑब्जेक्ट लिनियर मोशन मध्ये असेल तर कायनेटिक एनर्जीसाठी इक्वेशन काय आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हे दोन इक्वेशन्स जर आपण कम्पेअर केले तर या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला हा आय इज अनालॉगी विथ दी एम, ओमेगा इज अनालॉगी विथ दी व्हेलोसिटी. म्हणजे इथं आय काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इथं एम काय आहे? मास आहे. म्हणजे आय आणि एम अनालॉगस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ओमेगा काय आहे? अँग्युलर व्हेलोसिटी आहे. इथं व्ही काय आहे? लिनियर व्हेलोसिटी आहे. ठीक आहे. हा पार्ट आपण काल पाहिला होता. या ठिकाणी आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण काल पाहिलेली आहे. फॉर्म्युलाही आपण पाहिलेला आहे. आय इज इक्वल्स टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर where I is from 1 to n. This is the formula for I, that is the moment of inertia. म्हणजेच काय? The sum of masses of each particle and the square of distance of the particle from the axis of rotation. I म्हणजे काय? 1 to n. फॉर एक्झाम्पल बघा, आता ही जी आहे ही रिजिड बॉडी आहे. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग बॉडी काय होते? रोटेट होते. दिस बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स. बॉडी कशी तयार झालेली आहे? लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स. सपोज m1 इज द मास ऑफ दिस पार्टिकल. हा किती डिस्टन्स वरती आहे? r1 एवढ्या डिस्टन्स वरती. या पार्टिकलचा मास m2 हा किती डिस्टन्स वरती आहे? r2 एवढ्या डिस्टन्स वरती. सिमिलरली हा पार्टिकल mn आहे. हा किती डिस्टन्स वरती आहे? rn एवढ्या डिस्टन्स वरती आहे. मग याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर आपण काय करणार आहोत? तर I इज इक्वल्स टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर. आणि मग हे काय केलं? रिड्यूस करून समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. I इज इक्वल्स टू समेशन mi ri स्क्वेअर. I इज फ्रॉम 1 to n. नाउ दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा SI युनिट काय आहे? मास इज मेजर्ड इन kg, डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. r चा स्क्वेअर आहे म्हणून मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द SI युनिट? इट्स SI युनिट इज किलोग्राम. मीटर स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक काल आपण इक्वेशन फाइंड आउट केलं. आता सेकंड पॉइंट आपल्याला बघायचा आहे. वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट करणार आहोत. इक्वेशन नाहीये, जस्ट फॉर्म्युला आहे रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा. पण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन पाहावं लागणार आहे. मग रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा, म्हणजे फॉर्म्युला काय आहे तो आपण बघूया. मोमेंट ऑफ इनर्शियासाठी मी mi लिहिते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करूयात आपण. नाउ दिस इज द सर्क्युलर रिंग. ठीक आहे. या ठिकाणी हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अलॉंग ही रिंग काय होतीये? रोटेट होतीये. वेगवेगळ्या पोझिशन्स या ठिकाणी आपण घेतलेल्या आहे. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड रिंग. एखाद्या ऑब्जेक्टला आपण रिंग केव्हा म्हणतो? अन ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ रिंग और अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज रिंग व्हेन द मास इज सिच्युएटेड ओव्हर द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. रिंग ज्यावेळेस युनिफॉर्म असते, अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ रिंग. दॅट मीन्स युनिफॉर्म रिंग आपण त्याला कधी म्हणतो? ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं मास म्हणजेच रिंगचं मास जे आहे ते काय झालेलं आहे? तर या सर्कम्फरन्स वरती सिच्युएट झालेला आहे युनिफॉर्मली. या पूर्ण सर्कम्फरन्स वरती मास कसं सिच्युएट झालेला आहे? युनिफॉर्मली सिच्युएट झालेला आहे. नाउ दिस ऑब्जेक्ट इज व्हॉट इट इज सेड टू बी अ रिंग. ठीक आहे. मग या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, ऑब्जेक्टची पोझिशन कशी, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे? If the axis of rotation is passing through center of ring and perpendicular to the plane of ring. या रिंगच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे लॅमिनर बॉडी जी आहे या बॉडीला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा पास होतोय? passing through its center. Then what is the formula for moment of inertia?
the moment of inertia is given by I is equals to mr square. This is the moment of inertia of a ring. हा झाला रिंगचा moment of inertia चा फॉर्म्युला. I is equals to mr square, where m is mass of an object, r is the distance, square of distance of the particle. पार्टिकलचा जो डिस्टन्स आहे म्हणजे ह्या एक्सिस पासून हा किती डिस्टन्स वरती आहे, किती डिस्टन्स वरती आहे, हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सचा स्क्वेअर. I is equals to mr square. This is the moment of inertia of a ring. रिंगच्या moment of inertia चा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सिमिलरली वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण बघा. इथं आता आपल्याला काय करायचंय, इक्वेशन फाइंड आउट करायचंय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. हे इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायला विचारलं जाऊ शकतं. रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला लर्न करायचा आहे. डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी मी आधी डायग्राम ड्रॉ करते या ठिकाणी. This one is the axis of rotation. This one is the radius of disc. This one is the radius of circle. आता नंबर ऑफ सर्कल, नंबर ऑफ रिंग्स या ठिकाणी तयार करून म्हणजे नंबर ऑफ रिंग्स आर देअर आणि अशा नंबर ऑफ रिंग्स पासून काय झालेले आहे तर डिस्क तयार झालेली आहे. त्यातली एक रिंग आपण या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. ती जी रिंग आहे त्या रिंगचा रेडियस किती आहे, आर आहे आणि त्या रिंगची थिकनेस इथे आपल्याला विचारात घ्यावी लागेल. थिकनेस किती आहे, निग्लिजिबल आहे बट थिकनेस आहे. निग्लिजिबल थिकनेस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. dr इज द निग्लिजिबल थिकनेस ऑफ द रिंग. आणि अशा नंबर ऑफ रिंग्स तयार करून किंवा नंबर ऑफ रिंग्स मेडअप करून या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण डिस्क तयार केलेली आहे. ही जी डिस्क आहे या डिस्कचं रेडियस किती आहे, आर आहे. ही डिस्क कशी तयार झाली, नंबर ऑफ रिंग्स आर देअर, नंबर ऑफ युनिफॉर्म रिंग्स आर देअर आणि या युनिफॉर्म रिंग्स पासून या ठिकाणी काय झालेलं आहे, डिस्क तयार झालेली आहे. या रिंगचं रेडियस आहे आर, या रिंगची थिकनेस आहे dr. अशा नंबर ऑफ रिंग्स पासून इथं डिस्क तयार झालेलं आहे ज्या डिस्कचं रेडियस आहे कॅपिटल आर. ठीक आहे. हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. याच्या अलॉंग काय होते, ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं. इक्वेशन फाइंड आउट करत असताना आता डिस्क सुद्धा कसं आहे, 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे ऑफ निग्लिजिबल थिकनेस. डिस्क इज व्हॉट, डिस्क इज 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट. बघा डिस्क, what is disk? Disk is 2 dimensional circular object of negligible thickness. thickness कशी आहे, निग्लिजिबल आहे. ठीक आहे. Now the disk is said to be uniform. Why the disk? When the disk is said to be uniform, the disk is said to be uniform if the mass is distributed uniformly. ज्यावेळेस मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असतं त्यावेळेस आपल्याला डिस्कला काय म्हणता येतं, डिस्क इज युनिफॉर्म. बघा परत एकदा सांगते. When the disk is said to be uniform if mass per unit area, इथे आपल्याला एरिया विचारात घ्यावा लागेल. When the mass per unit area जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर त्या ठिकाणी डिस्क कशी असते, युनिफॉर्म असते. मग डिस्कची जी सरफेस डेन्सिटी आहे त्या सरफेस डेन्सिटीसाठी फॉर्म्युला आपण इथे बघूया. डिस्क म्हणजे काय लक्षात आलं, डिस्क इज 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. थिकनेस कशी असते, निग्लिजिबल असते. रिंग पण कसं आहे, 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्टच आहे. ठीक आहे. युनिफॉर्म कधी म्हटलं जातं, ज्यावेळी त्याचं मास जे आहे ते सर्कम्फरन्सच्या अलॉंग रिझॉल्व्ह झालेलं असतं त्यावेळेस त्याला युनिफॉर्म म्हटलं जातं. इथं डिस्क जे आहे ही डिस्क कशी आहे, ही पण सर्क्युलर ऑब्जेक्टच आहे ज्याची थिकनेस आपण निग्लेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला बघायचं आहे आता डिस्क युनिफॉर्म कधी असेल, येस जर त्याचा मास पर युनिट एरिया युनिफॉर्म असेल, कॉन्स्टंट असेल तर मास पर युनिट एरिया म्हणजे मास जो आहे तो मास पर युनिट एरिया हा कॉन्स्टंट असेल किंवा मग तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो, डिस्क कशी आहे, युनिफॉर्म आहे. बघूया. It is said to be uniform if the mass per unit area and its composition is same throughout. Mass per unit area आणि त्याचं कंपोजिशन सगळीकडे सेम असेल
मास पर युनिट एरिया आणि त्याचं कंपोजिशन सगळीकडे सेम असेल त्यावेळेस आपण डिस्कला काय म्हणतो, युनिफॉर्म म्हणतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण याचा सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला फाइंड आउट करूया. नाउ सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. व्हॉट इज द सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क? डिस्कच्या सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर सिग्मा. सरफेस डेन्सिटी, सरफेस हा फॉर्म्युला मी साइडला लिहिते बिकॉज इकडे आपल्याला इक्वेशन लिहायला ही जागा लागेल. ठीक आहे. सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क, सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. डिस्कच्या सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला कशाने रिप्रेझेंट केला, सिग्माने. काय फॉर्म्युला आहे, इट इज मास पर युनिट एरिया. मास, डिस्कचा मास m, एरिया पाय आर स्क्वेअर, पाय r square. Now this is what? This is the surface density of a disk. Sigma is equals to m divided by pi r square. ठीक आहे. आता इथं आपण काय केलेलं आहे, तर इथं आपण ही जी डिस्क तयार केलेली आहे, कशी डिस्क तयार केली, नंबर ऑफ सर्क्युलर रिंग्स आपण या ठिकाणी वापरलेल्या आहेत. मग या रिंग्स ज्या आहे, या रिंग्सचं आपल्याला काय काढावं लागेल, तर ही जी रिंग आहे या रिंगचं आपल्याला अगोदर सरफेस डेन्सिटी फाइंड आउट करावी लागेल आणि मग त्यानुसार आपल्याला त्याचं इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मग आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे. नाउ हियर ठीक आहे. आता इथे बघू, जसं मी सुरुवातीला मगाशी डायग्राम एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं, the disk is made up of large number of these tiny particles. As the tiny particles are, disk is made up of large number of, not tiny particles, disk is made up of large number of these small rings. या small rings ची काय तयार झालेली आहे, डिस्क तयार झालेली आहे. या डिस्कची रेडियस या रिंगची रेडियस किती आहे, r आहे. या रिंगची थिकनेस किती आहे, dr आहे, जे आपण निग्लेक्ट करतो. ठीक आहे. पण ही जी डिस्क आहे ही अशा नंबर ऑफ रिंग्स पासून तयार झालेली आहे, त्यामुळे रेडियस कशी इन्क्रीज होते, फ्रॉम 0 to r. रेडियस ऑफ द डिस्क, पॉइंट महत्वाचा आहे, रेडियस ऑफ डिस्क इन्क्रीजेस फ्रॉम 0 to r. सुरुवातीला 0, नंतर नंतर वाढत 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 जाऊन मग डिस्कची रेडियस किती झाली, r झाली. याचा आपल्याला यूज नंतर होणार आहे इक्वेशन मध्ये. ठीक आहे. नाउ द एरिया ऑफ द डिस्क. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, रिंगचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. नाउ द एरिया ऑफ द रिंग. व्हॉट इज द एरिया ऑफ रिंग, द एरिया ऑफ अ रिंग इट मस्ट बी इक्वल्स टू 2 pi r into dr. dr का घेतलंय, येस त्याची थिकनेस आपण या ठिकाणी विचारत घेतोय. एरिया ऑफ द रिंग इट मस्ट बी इक्वल्स टू 2 pi r into dr. दिस इज द एरिया ऑफ द रिंग. रिंगचा एरिया आपल्याला या ठिकाणी मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचंय, येस याची डेन्सिटी काढायची आहे. द डेन्सिटी ऑफ रिंग, काय फॉर्म्युला आहे, मास डिवायडेड बाय एरिया. ठीक आहे. आता इथं आपण रिंग काय केली, स्मॉल, एक छोटी रिंग घेतलेली आहे आपण. अशा नंबर ऑफ रिंग्स होतात, त्यातली एक रिंग आपण घेतलेली आहे, त्यामुळे त्याचा मास पण कसं असणार आहे, स्मॉल असणार आहे. म्हणून याचा मास किती आहे, dm. आणि एरिया इथं आपण फाइंड आउट केलेला आहे, किती आहे, 2 pi r into dr. आला लक्षात. रिंगचा एरिया काय आहे, 2 pi r into dr. आता इथं रिंगचा एरिया काय आहे, 2 pi r. मग dr काय आहे, तर इथं रेडियस जी आहे ही रेडियसची एवढी थिकनेस आहे. ठीक आहे. त्या रिंगची एवढी थिकनेस आहे, त्यामुळे ह्या आणि हा एकत्र आपल्याला लिहावा लागणार आहे. त्यामुळे एरिया ऑफ रिंग काय मिळाला, 2 pi r into dr. ठीक आहे. डेन्सिटी काय मिळाली, मास डिवायडेड बाय एरिया इट मस्ट बी इक्वल्स टू व्हॉट, dm डिवायडेड बाय 2 pi r into dr. मास स्मॉल मास घेतलं बिकॉज स्मॉल रिंग आहे. नंबर ऑफ रिंग्स आपण तयार करून जोडून डिस्क तयार करतोय. हा फॉर्म्युला समजला तुम्हाला. रिंगचा एरिया काय आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजेच काय, 2 pi r. मग परत तुम्हाला प्रश्न पडला असेल dr का घेतला, तर तिथे त्याची थिकनेस आहे, त्यामुळे तिथे आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. म्हणून इथं रिंगचा एरिया काय मिळाला, 2 pi r into dr. डेन्सिटी काय मिळाली, मास डिवायडेड बाय एरिया. मास स्मॉल घेतले आपण बिकॉज आपण स्मॉल रिंग एक रिंग घेतलेली आहे, त्यामुळे इथे काय मिळाला, dm डिवायडेड बाय 2 pi r into dr. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचा. आता इथे आपण डीएम ची जर व्हॅल्यू घेतली तर डीएम ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, सिग्मा इंटू 2 pi r dr. बघूयात पुढे आपल्याला इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागणार आहे. ठीक आहे. आता हे इक्वेशन ह्याच्यावर मी डीएम ची व्हॅल्यू घेतली,
dm इज इक्वल्स टू, ही टर्म इकडे पाठवली, काय मिळालं आपल्याला, सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr. dm ची व्हॅल्यू इथे घेतली, dm इज इक्वल्स टू सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr. ठीक आहे. नाव आपल्याला आता या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय आर ने दाखवूया. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग, and here IR is equals to dm r square. येस, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मगाशी आपण रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय घेतला होता, काय लिहिला होता, I is equals to mr square, हा फॉर्म्युला घेतला होता. मग आता फॉर्म्युला मध्ये काय चेंज झालेला आहे, ठीक आहे. बघा, मास मास, डिस्टन्स डिस्टन्स, हाच फॉर्म्युला आहे. मग इथं डीएम काय लिहिला, बिकॉज रिंग कशी आहे, 1 आहे, स्मॉल आहे. ठीक आहे. ठीक आहे. बघा आता इथं काय झालं, आय आर इज इक्वल्स टू डीएम आर स्क्वेअर, हा काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आहे. आय इज इक्वल्स टू एम आर स्क्वेअर, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. पण चेंज काय होतं, इक्वेशन मध्ये चेंज झाल्यासारखं वाटतंय का, तर हे मास आहे, हे स्मॉल मास आहे, रेडियस आहे, स्मॉल रेडियस म्हणजे रिंग आपण छोटे कन्सिडर केलेले आहे म्हणून. ठीक आहे. मग इथं समजला हा फॉर्म्युला, आय आर इज इक्वल्स टू व्हॉट, डीएम आर स्क्वेअर. आता इथं आपली रेडियस जी आहे, ही रेडियस कशी इन्क्रीज होत जाते, 0 पासून r पर्यंत. मग आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. इन ऑर्डर टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क, या इक्वेशनला आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. बिकॉज अशा रिंग, या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, याचा इनर्शिया, याचा, अशा आपल्याला काय करायचंय, सगळ्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करून डिस्कचा मिळणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे, टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क, याला आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. कसं इंटिग्रेट करायचं, फ्रॉम 0 टू r, 0 पासून r पर्यंत आपल्याला याला काय करायचं, इंटिग्रेट करायचंय. नाउ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आपण काय करणार आहोत, याला इंटिग्रेट करणार आहोत, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आपण आयडी ने दाखवूयात. ठीक आहे. आयडी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आय आर इंटू डी आर. आयडी मस्ट बी इक्वल्स टू इंटिग्रेशन आय आर, पण लिमिट कसं घ्यायचं, फ्रॉम 0 टू r. आता आय आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. हियर आयडी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू r. आयडी ची व्हॅल्यू काय आहे, डीएम आर स्क्वेअर आहे. आयडी इज इक्वल्स टू डीएम आर स्क्वेअर. डीएम ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डीएम ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे. मग डीएम ची ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, काय मिळतो इक्वेशन, आयडी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू r. डीएम ची व्हॅल्यू काय, सिग्मा 2 पाय r इंटू dr, सिग्मा 2 पाय r इंटू dr, आणि हा इथला r स्क्वेअर. ही आपण डीएम ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, इंटू काय आहे, r स्क्वेअर आहे. इथं काय झालं, हा सिग्मा आणि 2 पाय कॉन्स्टंट आहे, तो आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा आहे. r इंटू r स्क्वेअर काय मिळाला, r क्यूब मिळाला. ठीक आहे. मी इथं डायग्राम रफ करते, म्हणजे आपल्याला हे इक्वेशन पुढे लिहिता येईल. फॉर्म्युला गरजेचा बघूयात, लागेल आपल्याला फॉर्म्युला. बघा इथं काय सांगितलं मी, सिग्मा इंटू 2 पाय कसा आहे, कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घेतला, r इंटू r स्क्वेअर r क्यूब मिळाला. आयडी इज इक्वल्स टू सिग्मा इंटू 2 पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू r क्यूब इंटू dr. येस, इथं आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशनचा रूल घ्यायचा आहे. काय आहे इंटिग्रेशनचा रूल, आपण बऱ्याचदा इंटिग्रेशनचा रूल 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेला आहे. रूल इन द रूल फॉर्म्युला. जर इंटिग्रेशन या फॉर्म मध्ये असेल, एक्स रेस टू एन इंटू डीएक्स, तर काय आन्सर असतं, एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. मग या फॉर्म्युलाने आपल्याला काय करायचं आहे, याला एक्सपांड करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण इंटिग्रेशनचा आन्सर सबस्टिट्यूट करतो, त्यावेळेस आपण काय करतो, स्क्वेअर ब्रॅकेट अप्पर लिमिट वरती, लोअर लिमिट खाली. ठीक आहे. मग हा कसा मिळणार आहे, आयडी इज इक्वल्स टू सिग्मा 2 पाय स्क्वेअर ब्रॅकेट, याचा काय मिळेल मग, r रेस टू 4 डिवायडेड बाय 4, अप्पर लिमिट वरती, लोअर लिमिट खाली. आता लिमिट सबस्टिट्यूट करायचे, आधी अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करायचं, मग लोअर लिमिट. आता इथं 0 असल्यामुळे पुढची व्हॅल्यू नाही लिहिली तरी चालते, स्मॉल r च्या जागी कॅपिटल r येईल. म्हणजे हा कसा मिळेल, आयडी इज इक्वल्स टू 2 पाय मी आधी लिहिते, बिकॉज आपल्याला आता सिग्माची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. सिग्मा
r⁴ डिवायडेड बाय 4. हवा असेल तर तुम्ही पुढचे स्टेप लिहू शकता -0⁴ डिवायडेड बाय 4, पण हे कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मग इथं आपण काय केलं r⁴ डिवायडेड बाय 4. आता सिग्माची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. काय आहे सिग्माची व्हॅल्यू? सिग्मा मस्ट बी इक्वल्स टू m डिवायडेड बाय पाय r². मग ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. हिअर id इज इक्वल्स टू 2 पाय इनटू m डिवायडेड बाय पाय r². इकडे काय आहे r⁴ डिवायडेड बाय 4. या पायला हा पाय कॅन्सल केला, या 2 r ला याच्यातले 2 r गेले. इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग काय रिमेनिंग राहिलं? id इज इक्वल्स टू हाफ mr². and this is the moment of inertia of a disk. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे? id इज इक्वल्स टू हाफ mr². आता जर आपण इथं रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया दोघं कम्पेअर केले तर कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे? येस, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियापेक्षा कसा असतो? जास्त असतो. बिकॉज रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? mr². डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळाला आपल्याला? हाफ mr² मिळाला. ठीक आहे, मी परत एकदा रिपीट करते इक्वेशन. काय पाहिलं आपण बघा, सिग्मा इज इक्वल्स टू मास पर युनिट एरिया, मास डिवायडेड बाय r². डिस्कची सरफेस डेन्सिटी. ठीक आहे, रेडियस ऑफ डिस्क कशी इन्क्रीज झाली? 0 to r इन्क्रीज झाली. रिंगचा एरिया काय आहे? 2 पाय r इंटू dr. रेडियसची थिकनेस घेतलेली आहे. नाउ दिस इज द सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग. ही रिंगची सरफेस डेन्सिटी आहे. मास पर युनिट एरिया इट मस्ट बी इक्वल्स टू dm डिवायडेड बाय 2 पाय r इंटू dr. dm ची व्हॅल्यू इथं काढली. रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लिहिला dm इंटू r². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे याला इंटिग्रेट केला विदिन लिमिट. आर ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली, डीएम ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. सिग्मा इंटू 2 पाय कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला. r इंटू आर, आर चा क्यूब मिळाला. 0 to t, 0 to r, r³ इंटू dr. id इज इक्वल्स टू सिग्मा 2 पाय ब्रॅकेट मध्ये r⁴/4 0 to r. लिमिट सबस्टिट्यूट केले, ज्या व्हॅल्यूज कॅन्सल होतात त्या व्हॅल्यूज कॅन्सल केल्या. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. ठीक आहे, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर इथं आपण कम्पेअर केला तर आपल्या लक्षात काय आलेलं आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा जास्त आहे? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत रेडियस ऑफ गायरेशन.